नागपुर शहर के लकड़गंज इलाके से एक बेहद गंभीर मामला सामने आया है। पुलिस ने शादी का झूठा झांसा देकर एक 34 वर्षीय महिला के साथ लंबे समय तक शारीरिक शोषण करने वाले आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पीड़िता द्वारा दर्ज कराई गई शिकायत के मुताबिक यह शोषण पहले करीब 2 साल से चल रहा था। आरोपी संघर्ष जायसवाल ने महिला को शादी का झांसा दिया और 24 अप्रैल से 16 जून के बीच उसके साथ लगातार शारीरिक संबंध बनाए। जब आरोपी ने अपना वादा पूरा नहीं किया तो पीड़िता ने न्याय की गुहार लगाई। लकड़गंज पुलिस ने तत्परता दिखाते हुए आरोपी संघर्ष जायसवाल को सलाखों के पीछे पहुंचा दिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन लकड़गंज या ठिकाणी तक्रारदार आलेले होते, ज्यांचे वय 34 वर्ष आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट दिला की आरोपी नामे संघर्ष सुभाष कुमार जयस्वाल, वय 31 वर्ष, राहणार गजानन मंदिर लकड़गंज या ठिकाणी या व्यक्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि वारंवार संभोग केला असा तक्रार आलेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लकड़गंज या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तो सर्व यामध्ये घटनेचा सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई आम्ही यामध्ये करत आहोत। तर यांच्या आरोपींना महिलेचा जबरदस्तीने आपलं अबॉर्शन केलं त्याबद्दल काय म्हणतात? यामध्ये तक्रार दिल्याप्रमाणे ज्या ज्या घटकावर त्यांनी पॉइंट दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही मेडिकलचे पुरावे सुद्धा यामध्ये गोळा केलेले आहेत। तर मेडिकलच्या पुराव्यात माहिती पण नाही की तिथं अबॉर्शन झालं आणि ज्या डॉक्टरनी अबॉर्शन केलं त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे। यामध्ये महिलेचे मेडिकल करण्यात आलेले आहे, तसेच आरोपीचे सुद्धा मेडिकल यामध्ये झालेले आहे। आमची फॉरेन्सिक टीम यांनी पण यामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत। यामध्ये जी ई साक्ष आणि नवीन तांत्रिक पद्धतीने जो तपास आहे तो पूर्ण केलेला आहे। तो आल्यानंतर ते पुरावे गोळा केले जातील।